हाय हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सिम्पल लिव्हिंग स्टोरीज, जिथे स्वाद आणि जुगाड दोन्ही पण मिळतं. आज आपण बघणार आहोत एकदम हटके रेसिपी, कसं बनवायचं पनीर त्या खराब झालेल्या दुधातून. येस, तुम्ही बरोबर ऐकलत. स्पॉइल्ड मिल्क वेस्ट न करता त्यातून बनवा सॉफ्ट टेस्टी पनीर. सो लेट्स टर्न वेस्ट इनटू टेस्ट. चला सुरुवात करूया. हे बघा, हे दूध वेळेवरती गरम न केल्यामुळे कसं खराब झालं आहे, थोडंसं आंबट वास येतो आहे. पण काळजी करू नका, हे पनीर बनवायला एकदम परफेक्ट आहे. इफ युअर मिल्क स्मेल्स स्लाइटली सोर अँड लुक सेपरेटेड लाईक दिस, इट्स टाईम फॉर ए ट्रान्सफॉर्मेशन. आता आपण हे दूध उकळायला ठेवूया मीडियम फ्लेमवरती. थोडं उकळलं की ते चांगलं असं हलवून घ्यायचं. ऑप्शनल आहे लिंबाचा रस वगैरे टाकणं, नाही टाकलं तरी चालेल, ते ऑलरेडी खराबच झालेलं आहे. आता हे दूध चांगलं उकळून घ्यायचं जोपर्यंत त्याचं पनीर आणि पाणी सेपरेट होत नाही तोपर्यंत. त्यात लेमन किंवा व्हिनेगर टाकण्याची अगदीच काही गरज नाही, कारण की ते ऑलरेडीच खराब झालेलं. आता हे फाटलेलं दूध एका कॉटन क्लोथमधून गाळून घ्या. आता आपण कॉटन क्लोथ यूज करतो आहे, तर पाणी लवकर ड्रेन आउट होत नाही. तर तुम्ही माझ्यासारखी ट्रिक यूज करू शकता. मी जसं करते तसं तुम्ही करू शकता. हे जे पनीरचं पाणी उरलं आहे ते फेकून देऊ नका. इट्स फुल ऑफ प्रोटीन. यू कॅन यूज इट इन डो, करी ऑर सूप. याला म्हणतात झिरो वेस्ट किचन. आता हे पनीर क्लोथमध्ये व्यवस्थित प्रेस करून थोडा वेळ ठेवूया हेवी वस्तू खाली, लाईक कुकर ऑर हेवी प्लेट. मी इथे वरवंटा घेतला आहे. हे सेट होण्यासाठी एक रात्रभर जरी ठेवलं तुम्ही, किंवा 4 ते 5 तास तरी ॲटलिस्ट त्याला लागतील. सेट झाल्यानंतर हे असं छानसं कडक, जसं विकत भेटतं आपल्याला तसं पनीर तयार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता की छान पनीर तयार झालं आहे ते. तर मग खराब झालेले दूध वाचवलं आणि एकदम टेस्टी आयटम तयार केलं. ट्राय करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा कसं जमलं. जर ही आयडिया आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. मिळते हे पुढच्या इंटरेस्टिंग रेसिपीमध्ये. टिल देन हॅपी कुकिंग.